अठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं सूर्यवंशी कुटुंबामध्ये वैद्यबुवा आणि भाग्यश्री या आलेल्या असतात आणि त्यांना सूर्यवंशी कुटुंबाचं घर आणि तसेच आलोकचा स्वभाव कसा आहे हे पाहायचं असतं। त्यावेळेस इकडं सुलोचना यांना म्हणतात की आम्हाला तुमचं घर आणि आलोकला भेटायचं आहे। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणते की ते कामामध्ये आहेत आणि त्यावेळेस ते म्हणतात की फक्त आम्ही 5 मिनिटच त्यांची घेऊत आणि सासरे बुवांशी बोलायला तर 5 मिनिट असतीलच ना। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की ठीक आहे आणि मी तुम्हाला आलोककडे घेऊन जाते। त्यानंतर इकडं आलोक हा समर आणि समायरा यांचा प्रोजेक्ट करण्यामध्ये हेल्प करत असतो। त्यावेळेस इकडं समर आणि समायराला ते विचारतात की तुमचा काय प्रोजेक्ट आहे। त्यावेळेस ते सांगतात की आम्हाला घरी असलेल्या वस्तूंपासून कलर बनवायचा आहे आणि त्यापासून हातानेच पेंटिंग करायची आहे। त्यावेळेस इकडं आलोक म्हणतो की हा तर खूप छान प्रोजेक्ट आहे आणि तुमच्या स्कूलमध्ये या सर्व ॲक्टिव्हिटी होतात, याचा अर्थ तुमचं स्कूल ही खूप छान आहे। त्यावेळेस इकडं समर समायरा खुश होतात आणि म्हणतात की काका तुम्ही आम्हाला मदत करणार का। त्यावेळेस ते म्हणतात की हो आणि तुम्हाला मी सर्व कलरही दाखवतो आणि घरीच असलेल्या वस्तूंपासून बनवलेले कलर हे समर आणि समायरालाही दाखवतात। त्यामध्ये पिवळा कलर हा हळदीपासून बनवला जातो हेही त्यांना सांगितलं जातं। त्यानंतर इकडं प्राजक्ताही सगळ्यांना लपत लपत हॉलच्या समोरून आलोकच्या रूममध्ये येते आणि तिला माहीत असतं की हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत आणि त्यानंतर इकडं ती आलोकच्या रूममध्ये येते आणि ती पाहत असते तर तिथे आलोक हा ड्रॉइंग करत बसलेला असतो आणि त्यानंतर ती विचार करते की जर मी या रूममध्ये आले तरीही आता इथे आलोक हा माझ्यावरती चिडणार आहे। तरीही ती रूममध्ये येते आणि तिचा पाय घसरतो आणि त्यानंतर आलोक हा तिला सावरतो। त्यानंतर इकडं समर आणि समायरा प्राजक्ता टीचर आली असं म्हणून ते आवाज करतात, तेव्हा हॉलमधील सगळेजण आश्चर्यचकित होतात की इथे प्राजक्ता कशी आली। त्यानंतर ते सगळेजण आलोकच्या रूममध्ये येतात आणि पाहतात तेव्हा इकडे प्राजक्ता आणि आलोक या दोघांनाही हळद लागलेली असते आणि त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तुम्ही उष्टी हळद घेऊन जाण्यासाठी आला होतात, पण इथं दोघांनाही हळद लागली आहे आणि याचा अर्थ आपल्यावरती देवाचा आशीर्वादच आहे असं समजायला हवं। इकडे प्राजक्ताला आलोकच्या रूममध्ये पाहून वैद्यबुवा आणि भाग्यश्री विचारतात की तू इथे कशी। त्यावेळेस इकडं प्राजक्ता सांगते की आता मला हळद लागणार, त्यामुळे साखरपुड्याच्या नंतर आमची काहीच भेट झाली नाही म्हणून मी आलोकला भेटायला आले होते। आणि त्यावेळेस इकडं ते म्हणतात की ठीक आहे आणि तू किती लाजत आहेस। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की आत्ता खऱ्या अर्थाने आलोकची हळद झालेली आहे आणि खरंच दोघंही खूप छान दिसत आहेत। त्यानंतर इकडं घरी सगळेजण येतात आणि प्राजक्ता ही देवापुढे नमस्कार करते आणि म्हणते की देवा मला माफ कर, आज मी एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं आणि दुसरं खोटं बोलण्यासाठी तिसरं खोटं मला सतत बोलावं लागत आहे आणि मी आज तर मामांसमोर आणि भाग्यश्रीलाही खोटं बोललेली आहे आणि त्यांना आणखीनही वाटत आहे की आलोक हा रागीट आहे आणि जे कौस्तुभची आई म्हणत होती तेच खरं सत्य आहे। तरीही मला हे सगळं करावंच लागेल आणि माझ्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की मला माहीत आहे की या घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये फक्त अंधार आणि अंधारच राहणार आहे, तरीही माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हे सर्व करायला तयार आहे, पण हे सत्य कधीच बाहेर येता कामा नये। त्यानंतर इकडं समर आणि समायरा त्यांचा प्रोजेक्ट करत असतात आणि त्यानंतर इकडं आलोक हा त्यांना हेल्पही करत असतो। तेव्हा आलोक विचार करतो की प्राजक्ता ही तिथे कशी आली आणि तिच्या चेहऱ्याला लागलेली हळद हे सर्व त्याला आठवत असतं आणि तेवढ्यामध्ये तिथं अंबिका येते आणि आलोकला जेवायला देते। त्यावेळेस आलोक म्हणतो की हे काय सुरू आहे आणि मी तिच्याशी थोडं चांगलं काय बोललो, ती सतत माझ्यासमोरही येत आहे आणि आता तर ती वैद्यबुवा आणि भाग्यश्री यांनाही घेऊन आली होती। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणते की असं काही नाही आणि त्यानंतर इकडं प्राजक्ता ही देवाला म्हणते की देवा खरंच मला तुझी साथ हवी आहे आणि त्यानंतर तू माझ्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा आणि मला हे सगळं सोडण्याची शक्ती दे आणि सर्व कार्य हे निर्विघ्नपणे पार पडू दे। त्यानंतर इकडं ती म्हणत असते की काही करून आज हे लग्न निर्विघ्नपणे पार पडायला हवं आणि माझ्या बहिणीचं सुख मिळायला हवं। त्यानंतर इकडं
सुलोचना या विचार करत असतात त्यावेळेस अंबिका येते आणि म्हणते की आज मी जेव्हा आलोकला जेवायला देत होते त्यावेळेस आलोक फक्त प्राजक्ताबद्दलच बोलत होता आणि तो म्हणत होता की मी आतापर्यंत शांत आहे, याचा अर्थ असा नाही की मी आरवला दिलेला शब्द पाळतच राहील आणि जेव्हा माझ्या रागाचा बाण तुटेल तेव्हा मी आरवला दिलेला शब्दही मोडून टाकेन आणि आता यानंतर प्राजक्ताही माझ्या समोरही नको आहे. तेव्हा सुलोचना या डॉक्टरांना फोन करतात आणि म्हणतात की काही करून मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही तातडीने सूर्यवंशी कुटुंबामध्ये या. त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आणि अंबिकाला म्हणतात की आता सर्व माझ्यावरती सोड. इकडे रक्षाबंधनची साठी भाग्यश्री ही प्राजक्ताला म्हणते की माहीत नाही पुढच्या वर्षी काय होईल, पण आपण सिस्टर रक्षाबंधन करूया आणि तिला पाटावर बसून तिला राखी बांधते आणि म्हणते की जसं तू इतकी वर्ष माझी पाठराखीण बनून माझी रक्षा केली आहेस तसंच यापुढेही तू करशील हे मला माहीत आहे आणि तरीही आपण आत्ताच रक्षाबंधन करूयात आणि हा धागा तुला माझी आठवण करून देईल. आणि त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की आता मी तुला राखी बांधते आणि भाग्यश्रीला बसायला लावते आणि भाग्यश्रीला म्हणत असते की मी तुझ्या सुखासाठी काही करायला तयार आहे आणि मला माहीत आहे की तू माझ्या सुखासाठीच आणि आलोकचं सत्य जाणण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबामध्ये गेली होतीस, तरीही मला हे सर्व करावंच लागेल कारण की त्याशिवाय आरवांनी तुझं लग्न होणार नाही.